हाय ग हो हाय ग नाही ग लय पोटात दुखायला लागलंय. काय झालंय घरी तू जेवायला बी आली नाही काय नाही हा काय व्हायला लागले लय आज फिरल्यासारखं व्हायला लागलं पोटात होय दुखायला अगं लागलंय. जेवायला यायचं घरात ती करायचं जेवायचं थोडं मला पोट वाढलं मला कसलंच बसता पण येणार चालता पण येणार मला. होय मग जेवायचं थोडं ग थोडं जेवल्याशिवाय मग ती लिक्विड फिरतच असतं का पोटात नको मग नाही जेवल्यावर तुला त्रास होईच नाही दुखायला लागलं मला पोटात. अगं पोटात कसं दुख सांगू का लिक्विड आता पाठ फिरवत असते त्यामुळे त्रास होतो जेवण बिवण करायचं हे करायचं असं हाक मारली तर तू आली नाही घरात मला बघता पण येणार मला त्रास व्हायला लागलाय. चल उठ थोडं तर खा नुसता भात खा जरा नको अगं त्रास म्हणजे तिला पाठ फिरवल्या तसा त्रास होतो ग लिक्विड पोटात फिरत असते लयच व्हायला लागलंय. अगोदर मग आता रडून काय कमी होणार आहे का तुझं तुला सहन करावं लागणार आहे थोडं जेवण कर जेवण केलं का नाही जरा बरं वाटेल हा थोडं जेव थोडं नुसता भात तर खा नको मग असं उपाशी राहून काय करणार आहे रडत बसून ते पोटात गोळा फिरत असतो ग तसं तसं पोहा अन्न नसल्यावर पण पोहा त्रास होतो थोडं जेवण कर पोटात दुखायला लागलंय. जेवण आले रडत बसली मग काय काय रडा दुखतंय आणि काय झालं मग बसता पण येणार तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला पोटात आता 9वा महिना लागलाय ती बाळ पोटात फिरत असते फिरल्यावर त्रास होतच असतो एवढ्या एवढ्या बारक्या गोष्टी तू करते रडत बसती काय आम्हाला बसता पण येत नाही माहिती का तुम्हाला. एवढं पुढे वाटलंय हा मग जरा एक्सरसाइज करायची असते व्यायाम करायचा असते मग उठता पण येणार मग उठायला लागलं पायाला पण त्रास होतो माहिती का असं मुंगे आल्यासारखं होतंय पूर्ण. अगं एका जागेला बसल्यावर तसा त्रास होतो जरा हालचाल करत जा म्हणजे इकडे तिकडे घरातल्या घरात फिरत जा बाहेर जाऊ नको हात पण सुजले. पण जरा फिरत जा इकडे तिकडे तुला सांगितलेली गोष्ट कुठली तू ऐकत नाही जरा थोडा व्यायाम केला फिरलं तर ह्या गोष्टी होणार नाही ती तुला आता एवढं पोट वाटलंय तुला त्याच्याने काय म्हणते त्याला नीट बसता येईल आणि उठता येईल नाही व्यायाम करावंच लागतं रे जरा आतल्या बाहेरच्या घरात चालतं चालतंय आता ही काय पहिली डिलिव्हरी नाही तुझी पण मग माहितीये की मला पहिल्यांदा तू माहिती ना पहिल्या स्टार्टिंगला कसं करतो तुम्हाला आता तुम्हाला सांगू का मला नाही होते आता चालायचं म्हटलं तरी होत नाही मला जेवण करून चक्कर घे. आल्यासारखं होतं नको मला. थोडं खा थोडं जेवल्याशिवाय कसं होणार आहे पुन्हा मग जास्त तुला त्रास होणार आहे पोटात अन्न नसल्यामुळे जास्तच हे होतं ना नुसता भात तर खा ए खा थोडं यासारखं नको करतो नको मला. ती कसं असते 5-10 मिनिटं पोट फिरवायचं असं पाठ फिरवल्यावर ना दुखतं पोटात त्याला काय होत नसतंय जेवण जरा कर चालायचं वाटलंच तर मला बोलवतं चला आपण दोघं चालत जाऊ जसं माझं पण व्यायाम म्हणून माझी पण धीर वाढली मला पण काय वाटलं असं वागताही नाही उठताही नाही वाचताही नाही एवढी धीर वाढली माझी अगं रडत जाऊ काय तू एवढ्या गोष्टी रडत बसते त्रास होते म्हणून रडते. पण आत बाहेर एकटीच रडत बसली काय काय बोलली पण नाही काय नाही पण तिला हाक मारली होती का नाही विचार की जेवताना हाक मारल्यावर उई नाही सुई नाही भूकच नाही मी काय करू. मग थोडा भात खा नुसता चल जड झालं पोट असं. होतच असते फळ आणि फळ खाती का नाही हा आवडत नाही ते मग का वाटत नाही उलटी होते उलटी सारखं होते. मटण खायचं अंडे आणलेली खाल्ली नाहीत तिनं आणि मटण कवा खायची अंडे खायचं की ग अंडे नाही खाल्ली बाळाचं वजन वाढवायचं आपल्याला नुसता रस्सा खाल्लाय हे दुकान आलंय पोटात दुखतंय का चालता बिलता येणार मला उठता पण येत नाही बसता पण येत नाही असं मला कसं अगं कसं काय आत बाहेर व्यायाम करतो पायाला मुंग्या येते एका जागेला बसलं ना पायाला मुंग्या येते त्या
त्यामुळे तुझे पाय दुखते. असं जड झालं पाय. मग तुला सांगितलं तू ऐकत बी नाही. आतल्या घरात बाहेरच्या घरात, बाहेरच्या घरात आतल्या घरात. झालं. जरा थोडं इकडून तिकडून चालतंय असं थोडं चाललंय काय होणार. बाहेर नाही गेलं तरी चालतंय, घरातल्या घरात फिरलं तरी चालतंय. बाहेर जावं म्हणून काही नियम नाही. चल मग रडून काय होणार नाही. तो जेवण कर थोडं. चल काय नको मला जेवण. थोडा भात खा नुसतं. भूक चल लागल्यावर खाते वाटलं तर अजून मला जड पोट करले असं जड झालं माझं. जड नसते होत पोट, त्याला फिरावं लागतं. तू असं बसून याकडे काय राहते ना, हा. त्याच्यामुळे तुला तसं वाटतंय. म्हणजे असं हे झालं. आणि त्यातनं तू टाईट कपडे घालते. गाऊन पिऊन आहेत काय होतं घालला. टाईट कपडे घालायचे नसतात अशा अवस्थेत. नेहमी सैल कपडा घालायचा असतो. का अजून एक दोन आणून देऊ. ते गाऊन वाटते रोज घालायला. मग ते बाबा पॅक होतं बाळ ग. बाळ फिरणार ना, हालचाल कशी बाळाची हे करणार. काय एवढं करते. गाऊन घातलं ना असं म्हणजे बाळाला फिट्ट होत नाही ना. गाऊनच घालते आता. ड्रेसनं बघ कसं होतंय असं टाईट. उठ जेवण घेऊन कर थोडं घास खा. मी जेवलो नाही अजून तुझ्यामुळे. नको मला तुम्ही जेवा. चल आता अर्धी खा. चल अंडी केली अंडी खा थोडी. नको अंड्याची भाजी आणि चपाती खा. आता भात आणि ते खा. मला नको जळजळ होते मला डायरेक्ट. जळ होत नाही अजून काय एवढं करू नको. तिखट खाल्ल्यावर जळजळ होते तर काय कर, दूध आणि भात खा. तिखटाने जळजळ होतं. तिला उलटी होईल दूध आणि भात खाल्ल्यावर. दूध नको वाटतंय मला. उलट गरोदर बायकांनी दूध प्यायला चांगलं असतं. रोज संध्याकाळी फुलपात्र तुला रोज संध्याकाळी पे म्हणते. उठ की उठ चल. जीभ मला पचत नाही ना, तुम्ही त्याचीच नावं घेता तोंड समोर. मला कस तरीच होतं ते ऐकलं तरी पण. बरं मला या मग नको. बिर्याणी. हा तर सध्या काय नको. उठ चल उठ. मुलगी पण कशी झोपली पालती झोपली. नीट झोपायचं असते तिला तरी. उठ उठ उठ. ती एका जागेला बसून पायाला मुंग्या आल्या असतील. मुंग्या मला दुखायला लागलेले. लेकराला जरा नीट झोपत तर जा. ती लेकरू झोपले. बाहेर होती ना तू. पण झोपली आज झोपतानाच तिला नीट झोपवलं होतं, पण नंतर ती जशी झोपली. हे उठ चल. हे यार कर जाऊन सारखं सारखं. उठ खा थोडं. चल अगं जेवण केलं तर झोप तर लागेल तुला. लागते झोप अशी झोपते. नको पोटात अन्न नसल्यावर झोप लागत नसते. चल घरात. नको वाटायला लागले मला. मी उद्योग नाही करते मला पण नको. असं कस तरी व्हायला लागलं मला. अगं पण परत जेवण थोडं केलं अगं कसं आहे, तर तो नाही थोडं काय तर करायचं. खाल्लं तर तुला झोप लागेल ना. आणि पोटात अन्न नसल्यावर झोप लागणारच नाही. ते पाणी घेऊन उठ सर. कसं जाऊन नाटक करू सर. जातील जेवायचं नाही. चल अगं थोडं खा. चल नुसतं भात खा. चल उठ उठ. ते असं एका जागेला बसून तर ते पायाला मुंग्या येते त्या. सुजायला लागलेत पाय. आता मग तू आज बाहेर व्यायाम कर की जरा.